नमस्कार, मानसीज कुकिंग स्टोरीज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज आहे ना, मला असं वाटतंय गोड खाऊन खाऊन खूप कंटाळा आला। गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे, म्हणजे अजून 10 दिवसाचं व्हायचं बाकी आहे, पण इतकं गोड झालेलं आहे तोंड। तर मग मी विचार केला आज काहीतरी चटपटीत बनवूया। तर मी ना आज पुरी, भरलेली मिरची आणि बटाट्याची भाजी, रस्सा भाजी पुरी बरोबर खायला, पण ती पुरी जरा आगळी वेगळी आहे। आता ह्या रेसिपीज माझ्या नाही आहेत, मीही कुठून कुठून शिकलेले आहे। तर लगेच ट्रोल करू नका प्लीज, कारण की ना खूप लोकांना सवय लागलेली आहे, तुला येत नाही का, मग तू इकडनं केलं का, मग मैत्रिणीला फोन करून विचारलं का। असं नसतं हो, कधी कधी आहे ना काहीतरी वेगळं खावंसं वाटतं। मग एखाद्या मैत्रिणीला फोन केला, चौकशी केली की मी तुझ्याकडे हे खाल्लं होतं, छान लागलं होतं, त्याची रेसिपी सांग। बरं, तिचं कौतुक मी जर केला तर काय हरकत आहे, पण तेही लोकांना त्रास होतो। ठीक आहे, जसं ज्याला जे घ्यायचंय तसं घेऊ शकता, पण मी जी रेसिपी आज बनवणार आहे मला असं वाटतं ती छान होईल, म्हणून मी त्याचा व्हिडिओही करते आणि तुम्हालाही दाखवते। माझ्याबरोबर तुम्ही चटपटीत तिखट खाण्याचा आस्वाद लुटा माझ्यासारखं बनवून, है ना। चला तर मग माझ्या किचन मध्ये। तर आता आपण इथे 0 नंबरचा 1 वाटी बारीक रवा घेतोय आणि सेम वाटीने गरम पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचंय आणि हे सर्व मिक्स करून आपण झाकून मुरायला ठेवायचंय, म्हणजे तो रवा छान फुलेल आणि आपल्याला ज्या पुऱ्या बनवायच्या आहेत त्या आपण यापासून करू शकू। याचं सर्व व्यवस्थित थोडं गरम असल्यामुळे चमच्यानेच करायचं, छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवून द्यायचं। मी ॲट अ टाइम 2 ते 3 प्रकार इथे करणार आहे, त्यामुळे थोडं लक्ष देऊन बघा तुम्ही, मी काय काय कोणती कृती कशासाठी दाखवते ती। आता या रव्याच्या आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत, ही मी झाकून ठेवून देणार आहे। याच्यात आपण गरम पाणी करून घातलं होतं। आता माझ्याकडे सेम टाईमला गरम पाणी पण आहे आणि आपल्याला थोडा वेळ मिळेल ह्याच्यासाठी मी चिंच गरम पाण्यात भिजत घातली आहे आणि त्यातच आपल्याला गूळही घालून घ्यायचा आहे। ही आपली सेकंड रेसिपीची तयारी आहे, म्हणजे आधी आपण बेसिक सगळी तयारी करून घेऊया, म्हणजे आपली कामं पटापट होतील। तर एक छान चिंच आणि गुळाची अशी म्हणजे पाणी, चटणी नाही म्हणता येणार, पाणी करून घ्यायचंय। तर हेही झाकून मी ठेवून देते। आता नेक्स्ट तयारी, इथे मी ही जी मिरची आहे ही स्वच्छ धुवून घेतली, एका कापडावर काढून घेतली। आता मी ही पुसून घेणार आहे, कोरडी करून घ्यायची आहे आणि याला मधून कट करायचे। आता तुम्ही बघाल तर मी मिक्स घेतले, म्हणजे पोपटी मिरची पण आहे आणि आपली जी कोल्हापुरी येते तिखट मिरची ती पण आहे। तर दोन्ही मिरच्या घेतल्या आहेत, म्हणजे मग व्यवस्थित आपल्याला जी भरलेली मिरची बनवायची ती होईल। यासाठी लागणारे मसाले आपण तयार करून घ्यायचे। त्यासाठी मी एका पॅन मध्ये 1 मोठा चमचा धणे, अर्धा चमचा मेथी, बरोबर धण्याच्या अर्धा मेथी घ्यायचे। त्यानंतर 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा बडीशोप घालायची आहे। हे सर्व छानपैकी आपल्याला परतवून घ्यायचं आहे। बडीशोप राहिली होती चुकून, तर ती घालून घेतले। हे सर्व छान परतवून घ्यायचं आहे। मस्त असा खमघमाट, अगदी खमंग असा एक छान घरभर सुगंध दरवळतोय या मसाल्यांचा। हे रोस्ट झाल्यानंतर बाजूला थंड व्हायला ठेवून द्यायचे मिक्सरच्या भांड्यात काढून, आणि आपल्याला याची पावडर करायची आहे।
हे मिक्सरमध्ये काढून घ्यायची आणि बरोबरीने फुटाण्याची डाळ जी असते किंवा डाळवं म्हणतात ते 1-1.5 चमचा गरम करून थोडीशी अजून रोस्ट करून तीही घालून घ्यायची आणि सर्व छान थंड झालं की मग आपण मिक्सरला लावून घ्यायचे, याची पावडर करून घ्यायची. जाडसरच ठेवायची, अगदी काय मऊ पावडर करायची गरज नाही. इथे माझी पावडरही झालेली आहे. तर आता आपण एका पॅन मध्ये हे मी इथे मोहरीचं तेल घेतलंय. हे आपण जे घेतलंय ते लाकडी घाण्याचं तेल आहे. याचा पूर्ण धूर करून घ्यायचा, म्हणजे मग जेणेकरून जो वास असतो तेलाचा तो निघून जातो आणि तुम्हाला रंग बदललेला दिसत असेल, जो पिवळा धमक होता तो लाईट झाला कलर. आता यामध्ये मी कांद्याचं बी म्हणजे कलौंजी घालून घेतले आणि पांढरे तीळ हे 1-1 टीस्पून घातले. त्याच्यावर हिंग घातलं आणि यावर आता आपण जी चिरून ठेवलेली मिरची आहे ती घालायची आणि परतत असताना बरोबरीने मीठही घालायचं, म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित लागणार मिरचीला आणि लवकर शिजणार पण. तेल जेव्हा तापवलं धूर पूर्ण करून घेण्यासाठी ते बऱ्यापैकी गरम असतं, म्हणून मी मध्ये गॅस बंद केला होता आणि त्याच्यात सगळं तीळ वगैरे घालून घेतले, म्हणजे मग आपलं करपणार नाही तीळ वगैरे. तर हे मीठ घालून परतवून घ्यायचं आहे. काय गणपतीमध्ये इतकं गोडधोड झालंय की कंटाळा आला अक्षरशः गोडाचा. मग चमचमीत तिखट काहीतरी घरचं खावं असं वाटायला लागल्यावर हे मी ते चिंच गूळ ज्याचं पाणी करून ठेवलं होतं ते गाळून घातलंय आणि ह्याच्यात ही शिजू द्यायची, म्हणजे मग छान त्याला टेस्ट जी आहे आंबट गोड ती त्या मिरचीला लागेल. ऑलरेडी आपण मीठ घातलेलं आहे आणि ही अशी मध्ये मध्ये परतत राहायची. आता आपण जी पावडर करून घेतली होती ती घालायची, थोडी थोडी करून घालायची. एकदम घातली तर सगळी अशी एक साईडला होणार ती. ही अशी मिरची करून तुम्ही जर डब्यात भरून फ्रीजला ठेवली तर 8 ते 10 दिवस मस्त यूज करता येते. गारही छान लागते किंवा तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही हलकीशी गरम पण करू शकता. आपली मिरची इथे तयार झालेली आहे. आंबट तिखट गोड अशी जी टेस्ट आहे त्याची खूपच टेस्टी लागते. तर गणपतीच्या गोडाधोडातनं आपण सगळ्या बाहेर येऊन थोडंसं हे तिखट बनवण्यासाठी मी आज जे कष्ट घेतले त्याचं फळ खूपच छान. गोड नको, गोड बोलायला पण कंटाळा आलाय. तिखट फळ मिळणार आहे मस्त आणि असं चमचमीत छान आपली रेसिपी तयार एक झाले. आता आपण वळूया दुसऱ्या रेसिपीकडे. तर इथे आपलं रवा जो भिजवला आहे तो छान फुलला आहे. त्यामध्ये 1 मोठा बटाटा मी किसून घालते. हे थोडंसं या पुऱ्या म्हणजे नाजूक काम आहे पण टेस्टला अतिशय छान लागतात आणि गरम गरम खरं तर जास्त छान लागतात. गारही चांगले लागतात पण गार खाल्लं तर तुम्हाला त्या ऑइली वाटणार. गरम गरम असताना खाल्ल्या तर खूपच टेस्टी लागतात. इथे मी हा बटाटा पूर्ण किसून घेतलाय मोठा
आता त्यामध्ये आपल्याला काही बेसिक ड्राय मसाले घालायचे आहेत. बटाट्याने एक प्रकारचं याला बाइंडिंग येतं या पुरीला आणि चव पण अतिशय सुंदर लागते. तर यामध्ये मी आता घालून घेणार आहे रेड चिली फ्लेक्स. हे तुम्ही इमॅजिन करा की जेव्हा पुरी लाटली जाईल तेव्हा त्याच्यामध्ये असे हिरवे पिवळे रंग जेव्हा दिसतील पुरीत तेव्हा ते किती सुंदर दिसेल. मीठ घालून घेतलंय, काळं मीठ घातलंय मी आणि साधं मीठ घातलंय. दोन्ही घालायचे कारण काळ्या मिठाने एक वेगळी चव येते. इथे आता धणे पावडर घातले, हळद घातली, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्या बरोबरीने आपल्याला कसुरी मेथी आणि कोथिंबीर घालायची आहे. भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि ओवा घेतलाय थोडासा. तर तुमच्या लक्षात आलं असेल रेड चिली फ्लेक्स, धणे पावडर, थोडी कसुरी मेथी, कोथिंबीर, हळद, काळं मीठ आणि साधं मीठ असं सर्व एकत्र करून घ्यायचं. आधी चमच्याने करून घ्यायचं आणि फायनली आपल्याला हाताने करावंच लागतं. आणि आता याच्यामध्ये मावेल तसं आपल्याला गव्हाचं पीठ घालायचंय. व्यवस्थित आधी हे सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे रवा कुठेही गुठळ्या राहणार नाही, बटाट्याला कुठे मसाला लागला नाही असं नको व्हायला. तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये गव्हाचं पीठ घालून घ्यायचंय. तो व्हिडिओ माझा जरा स्किप झाला, पण गव्हाचं पीठ जसं आपण नॉर्मल घेतो पुऱ्यांना वगैरे तसं घालून यात मावेल एवढं घालायचं आणि मग त्याचा गोळा करून अशा आपण पुऱ्या लाटून घ्यायच्या. मी म्हटल्याप्रमाणे हे जरा नाजूक काम आहे, खूप हलक्या हाताने सगळं करावं लागतं. अति पातळ लाटून पण चालत नाही कारण की फाटतं, चिकटतं, फार नाटकं असतात त्याची. तुम्ही सिंगलही लाटून घेऊ शकता. एक साईडला मी तेल तापायला ठेवलंय. कडकडीत तेल झाल्यावर मीडियम गॅसवर हे तळून घ्यायचे. रंग आणि टेक्स्चर किती छान दिसतंय बघा. आणि ते पिवळ्यावर जे लाल हिरवं दिसतंय ते अतिशय छान वाटतंय. इथे आपलं तेलही तापलेलं आहे. यात आता एक एक करून पुरी मी सोडते. छान तेल कडकडीत करून घेतलंय. ह्या अशा खूप फुलत नाही, म्हणजे अगदी टमटमीत अशा होत नाहीत, पण फुलतात.
मस्तपैकी पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला ह्या पलटून घ्यायच्या आहेत. 2-3 वेळा उलट पलट करून आपण ह्या काढून घ्यायच्या. जितकं शक्य होईल तेवढं तेल गाळायचं, कारण नो डाऊट या थोड्या ऑइली होतातच पुऱ्या, कारण यात बटाटा आहे. पण टेस्टला एवढ्या सुंदर लागतात. एकदा नक्की करून बघा. आणि मी आज एवढं ह्याच्याबरोबर सागर संगीत केलंय खरं तर, मिरची आणि भाजी ऑल. पण एवढं करायची पण गरज नाही. खरं सांगू, या नुसत्या पुऱ्या आणि एखादं बाजूला लोणचं किंवा दही घेतलं तरी सुंदर लागेल. लहान मुलांना सॉस बरोबर पण छान लागेल. पहिल्या 2-3 थोडासा कलर आला नव्हता, पण नंतर मी छान अशा गोल्डन ब्राऊन करून घेतल्या आणि मस्त झाल्या पुऱ्या. आता ह्या पुऱ्या झाल्या की मला पुढच्या तयारीला लागायचंय. तुम्हाला पीठ जाणवत असेल किती नाजूक आहे ते. थोडं तेलाचा हात घेऊनच करायला लागतात. पीठ शक्यतो पुऱ्यांना वापरू नये, नाहीतर मग तेलामध्ये सर्व पीठ पडतं, मग तेलाची वाट लागते. त्यापेक्षा थोडा इथे त्रास सहन करावा. जसं जसं वेळ होत गेला ना, त्या पुऱ्या खूप छान व्हायला लागल्या. जरा मुरत गेलं ते पीठ. इथे फुगले छान. म्हटलं ना, नंतर नंतर पीठ एकदम मुरत जातं ना, तसं त्या खूपच छान होतात. इथे आता आपण पुऱ्या झाल्यानंतर भाजीची तयारी करूया. मी एकाच एक कामं केली होती. तुम्ही बघितलं असेल तर पुरीसाठी आपण बटाटे उकडले, त्याच वेळेला मी 2 बटाटे एक्स्ट्रा उकडून ठेवले. आता मी इथे पातळ रस्सा भाजी जी नॉर्थ साईडला बनते, आम्ही हरिद्वारला अशी भाजी खाल्ली होती, तेव्हापासून जर नैवेद्य दाखवायचं असेल तर मी अशी भाजी नक्कीच करते. तर इथे आपण जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता याची छान फोडणी तयार करून घ्यायची. आणि ही फोडणी तयार झाल्यानंतर थोडंसं एक साईडला झालं म्हणून मी हलवून घेते, म्हणजे सगळं एकत्र छान होईल फोडणी. आता यात कढीपत्ता घालून घेतला. आपण कांदा लसूण वापरत नाही आहोत, तर इथे आपण ही भाजी टोमॅटोवर करतोय. तर टोमॅटो आणि मी थोडीशी फोडणीमध्येच कोथिंबीर घातली आणि सर्व परतवून घेणार आहे मस्तपैकी.
परतवत असताना थोडं यात मीठ घालून घ्यायचं आहे, मग जेणेकरून आपला जो टोमॅटो आहे तो छान शिजेल. आणि टोमॅटो तुम्ही बघत असाल तर मी प्रेस करून करून त्याला हलवते. प्रेस केल्यामुळे जरा तो पूर्णपणे दाबला जातो आणि मऊ होतो छान. आता यात आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत. तर इथे मी काश्मीरी लाल मिर्च पावडर घातली, ती मी इथे आधी पहिली का घालून घेतली की रंग आपल्याला भाजीला छान आला पाहिजे म्हणून. तुम्ही बघू शकाल मी आता हा टोमॅटो असा पूर्णपणे मॅश केला इथेच गरम गरम. टोमॅटो आता इथे झालेला आहे. यात आपण उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून घेऊया. आता साधं तिखट घातलंय, हळद आणि धणे पावडर, हे सर्व सुके मसाले घालून घेतले. थोडा गरम मसाला घातला हलकासा आणि हे सर्व आता आपल्याला छानपैकी परतवून घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सगळी. ही पण अशी थोडीशी हलकीशी दाबून वगैरेच घ्यायची, म्हणजे कसं मॅश झाली तरी हरकत नाही. आता वरून याच्यात आपल्याला पाणी घालायचंय. थोडीशी रस्सा भाजी करायची, म्हणजे मग ती पुरी बरोबर खायला. तुम्ही नॉर्थ साईडला जर जाल ना, आलू पोळी म्हणाल की आपल्यासारखी पिवळी भाजी येत नसते. तिकडे नॉर्मली अशी रस्सा भाजीच मिळते. आणि हरिद्वार म्हणा, वैष्णोदेवी ह्या ठिकाणी ना कांदा लसूण चालत नाही, त्यामुळे या टाईपची भाजीच सगळीकडे तुम्हाला मिळणार बऱ्याच ठिकाणी तरी. आता मी कोथिंबीर पुन्हा एकदा घातली याच्यामध्ये, 2 वेळा झाली आणि एकदा सजावटीसाठी घालणार. तर यात मीठ घालून घ्यायचंय. तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला सांगायला विसरू नका आणि नक्की करून बघा. जरा तोंडाची चव गेली असेल तर तीही रिटर्न येईल. आणि मी सांगते म्हणून खरंच करून बघा, खूप छान लागते ही भाजी, पुरी आणि मिरची सुद्धा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मला कळवायला विसरू नका तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल. आणि खरंच मला सांगा आजची रेसिपी कशी वाटली, प्रांजळपणे सांगा. आत्तापर्यंत इतके मोदक 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 बघितलेत, आता ही रेसिपी जरा लाईक होऊनच जाऊ द्या. मस्त वाटते की नाही, टेम्पटिंग. तोंडाला कोणाकोणाच्या पाणी सुटलं नक्की सांगा. तर कशी वाटली आजची आमची डिश.
ही सगळी डिश बिना कांदा लसणाची आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त उपवासाला वगैरे म्हणजे नैवेद्याला दाखवू शकता. कुठेही कांदा लसूण वापरलेला नाहीये. तर तुम्ही नक्की करून बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कशा वाटतायत माझ्या डिशेस? आता आपल्या श्रावण संपला, गणपती झाले, मग तिखट काहीतरी चव पाहिजे तोंडाला म्हणून मी आज हे बनवलंय. आणि गुरुवार आहे, अनंत चतुर्दशी पर्यंत नॉनव्हेज खाऊ शकत नाही. मग असं काहीतरी वेगळी डिश करून आपण जिभेचे चोचले पुरवू शकतो. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मी इथेच थांबते. बघायला विसरू नका मानसीज कुकिंग स्टोरीज. धन्यवाद.